भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभयकुमार शाह. माझ्या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम अथवा ज्याला इंग्रजीत ELM इक्विटी लिटरसी मिशन म्हणतात, त्या मोहिमेद्वारे मी अजून एक हा नवीन व्लॉग सादर करीत आहे. गेले काही दिवस आपण पाहत आहात म्हणजे समभाग मंडईमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. म्हणजे कधी मंडई 1000नी वर असते, कधी 1200नी खाली असते, कधी 500नी वर असते, कधी 400नी खाली असते. याच म्हणजे असंच 19/2/2026 रोजी म्हणजे 19 फेब्रुवारीला S&P BSE सेन्सेक्स 1236 अंशांनी खाली गेला होता एका दिवसात. म्हणजे त्यावेळेला अनेक जण घाबरले होते. तर अशा अनेकांना समजावण्यासाठी अथवा त्यांना कळण्यासाठी मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता, ज्याचं शीर्षक होतं फॉलिंग मार्केट अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आणि मराठीत कोसळणारे समभाग एक सुवर्ण संधी. त्याचा ब्लॉग नंबर होता 217. आणि मी याच यूट्यूब आत्ता या व्हिडिओ खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकणार आहे. त्या व्हिडिओमध्ये मी एक समभाग खालच्या किमतीत घेतला असं सांगितलं होतं. मी का घेतला? कारण मी योग्य संधी शोधत असतो. कसं असतं ना, माझ्या डोक्यात काही समभाग ठरलेले असतात जे घ्यायचे आणि ते खाली आल्यावर घेणं हे क्रमप्राप्त असतं, पण त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे आपलं काम आहे. त्यावेळेला मी म्हणजे त्यावेळेला जो भाव दाखवत होता त्याच्यापेक्षा मी 3 ते 5% खाली तो समभाग घेण्याची ऑर्डर दिलेली, म्हणजे खरेदी करण्याची मी तिकडे आमच्या सब ब्रोकरला सांगितलेलं आणि त्या दिवशी मी घेतला. आता काल म्हणजे 24/2/2026 रोजी देखील S&P BSE सेन्सेक्स 1071 अंकांनी पडला होता. आणि गंमत म्हणजे मी 19 मार्चला जो समभाग घेतला होता खालच्या किमतीत, तो समभाग काल म्हणजे 24 फेब्रुवारीला 9.55% वाढला होता. म्हणजेच समभाग घेतल्यापासून फक्त 3 कामकाजी दिवसांमध्ये समभागाची किंमत 9.55% वाढली. आणि आज 25/3/2026 रोजी त्या 19 तारखेला घेतलेल्या किमतीपासून आज त्याची किंमत 10.9% वाढली आहे. पण मी काही म्हणजे 2 महिन्यांपूर्वी देखील म्हणजे मी आधीच्या खरेदी केलेल्या किमती पाहिल्या. त्याच्यावरून असे कळलं की गेल्या 2 महिन्यात त्याच समभागाची किंमत म्हणजे 2 महिन्यापासून ते 2 नाही माफ करा, 1 महिन्यात त्या समभागाची किंमत अंदाजे 50% वाढली. म्हणजेच जर 1 महिन्यापूर्वी 1 लाख गुंतवले असते तर त्याची किंमत आज 1.5 लाख झाली असती. हे झालं फक्त एका समभागाचे उदाहरण. आता दुसरा एक समभाग जो 2 महिन्यापूर्वी घेतला होता तो काल 19.5% वाढला आणि आजची किंमत धरली तर तो 24% वाढलाय 2 महिन्यात. आणि एक तिसरा समभाग 2.2 महिन्यात 13.6 वाढला आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे माझी लाल हे नाहीये मी किती काय म्हणतात त्याला, मी किती हुशार वगैरे, अजिबात नाही. मी तर सगळ्यात
सगळ्यात माणूस आहे. कारण मला माहिती आहे आपल्यापैकी अनेक जण वॉरन बफेच्या इतके हुशार आहेत, राकेश झुनझुनवाला इतके तुम्हाला ज्ञान आहे. हे मी माझ्या जे मी सांगितली ELM अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, या मोहिमेद्वारे कुठल्याही समभागाचं नाव सांगण्याचा प्रयत्न करीत नाही. कुठल्याही समभाग घ्या विका हे काहीही सांगत नाही. पण जे गैरसमज बहुतांश मराठी माणसांच्या डोक्यात आहेत, ज्यांना समभाग गुंतवणूक ही सट्टा वगैरे वगैरे वाटते आणि हमखास नुकसान होणार हे वगैरे वगैरे वाटतं, किंवा त्यांच्या डोक्यात असे काही विचित्र गोष्टी असतात. म्हणजे जेव्हा फिक्स डिपॉझिटमध्ये गेली अनेक वर्ष नाही, गेले अनेक त्यांचे पणजोबा, खापर पणजोबा, वडील वगैरे एवढ्या पिढ्या ते बँकेत पैसे ठेवत असतात. आणि आता अचानकच हे सगळं कोविड नंतर झालंय, त्या सगळ्यांना साक्षात्कार झालाय की लगेच समभागात आपल्याला करोडो रुपये मिळणार. तर ते त्यांना सगळं समजावून सांगण्यासाठी, म्हणजे हेच की हे लोक समभाग गुंतवणुकीत येतात तेव्हा त्यांना वाटतं की मला आता रोज 6.5% मिळणार. आज एका इंजिनियर मुलाचाच मला निरोप आला, सर अबक हा का खाली कोसळतो. आता मी काय सांगू, मी हेच लिहिलं त्यांना की रोज वर जाणारा समभाग म्हणजे भगवान देवालाही माहीत नाही. आणि मागे मी 19 तारखेच्या का कुठल्या तरी व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं, त्यात मी ECG हा शब्द वापरायचा राहिला. तुम्ही कधी ECG पाहिला असेल तर त्याचा जो आलेख असतो, इलेक्ट्रोकार्डिओग्राम, तो असा असतो. आणि हा जिवंत माणसांचा ECG असा असतो, मृत व्यक्तीचा ECG असा असतो. तर लोकांना म्हणजे असं हवं, म्हणजे मार्केट खाली वर होता कामा नये, फक्त असं वर जायला पाहिजे. असं कुठला शोध अजूनही जगात लागलेला नाही. म्हणजे तुम्ही राकेश झुनझुनवालांपेक्षाही तुम्हाला जास्त माहिती आहे, तुम्हाला वॉरन बफेपेक्षा माहिती आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे असं कुठलंही झालेलं, कुठलाही समभाग नाहीये की जो रोज वर जातो. आणि काल आपण पाहिलं असेल की IT च्या दिग्गज समभागाने काही समभागाने 52 आठवड्याचा नीचांक गाठला. अशा वेळेला मग लोकांच्या मनात का चलबिचल होत नाही. मग ते लोक खूपच शांत असतात. म्हणजे त्यात सगळ्या लार्ज कॅप होत्या नाही, कारण काही लोकांच्या डोक्यात असतं लार्ज कॅप हे खूप सेफ, लार्ज कॅप हे खूप म्हणजे खूप चांगले. मी किती लार्ज कॅप तुम्हाला दाखवू जे गेल्या 5 वर्षात 2.5% वाढलेत, 3%, 5%, 5 वर्षात. मग हे कोण शिकवतं की तुम्हाला लार्ज कॅपच खूप शांत चांगले वगैरे. हे विसरून जाता. तुम्हाला हे वारंवार सांगावं लागतं. मिड ते अगदी स्मॉल कॅप काय त्याच्या खाली पण आहे काय, ते नाव नाही माहीत. हे स्मॉल कॅपचे मिड कॅप होतात, मिड कॅपचे लार्ज कॅप होतात. आत्ताचे जे लार्ज कॅप आहेत ते पूर्वी स्मॉल कॅपच होते किंवा मायक्रो कॅप होते. हे सगळं विसरता. मी माझ्या एका 12वीच्या मित्राला समजावताना तेच शिकवलेलं की तू आईच्या पोटातून बिशीला पीळ मारत अगदी बाहेर आला होतास का. नाही, तो तेव्हा मायक्रो कॅप होता, एवढंसं बाळ होतं, एवढं म्हणजे एवढं. मायक्रो कॅप नंतर मग तो स्मॉल कॅप झाला शाळेत गेल्यावर. शाळेतून मग महाविद्यालयात गेल्यावर तो मिड कॅप झाला. मग लग्न झाल्यावर त्याच्यानंतर लार्ज कॅप झाला. मग भरभराट सुरू झाली. हे सगळे विसरतात. गंमत म्हणजे काही चांगले जेव्हा तुम्ही मिड कॅप, मायक्रो कॅप, स्मॉल कॅप घेतात ना, तेव्हा त्या समभागाची किंमत कमी असते आणि ती किंमत तुमच्या कल्पना शक्तीच्या पलीकडे जाते.
जेव्हा 2-4 वर्षांनी जेव्हा किमती ती जेव्हा वाढत जाते, पण हे कोणीही नाही, त्यांना लगेच आज शादी कल बच्चा, मी आज घातले, मला उद्या आज 6.5 संध्याकाळी घरी 6.5% नेणार. हे सगळे विचित्र, म्हणजे हे मला तुम्हालाही हे वारंवार ऐकून कंटाळा आला असेल, पण तुमच्यापैकी अनेक जण हेच वागतात. मला ताबडतोब पाहिजे, ताबडतोब. आणि गंमत म्हणजे अशा लोकांचे सल्लागार कोण असतात ते, बायको, मेवणी, मेवणा, आई, बाबा स्वतः सांगतात कोणी आतापर्यंत बँक सोडून कुठे दुसरीकडे गेलं नाही. त्यांना हे त्यांचे सल्लागार काय बोलणार. आणि परत जाता जाता थोडं सांगतो की रिशफलिंग, लॉस बुकिंग, प्रॉफिट बुकिंग, ह्या सगळे ही जी हत्यारं दिलेत त्याचा वापर करायचा असतो. आपण लॉंग टर्म किंवा दीर्घकालीन गुंतवणूक, मी तरी आहे, मला ना ऑप्शन्स फ्युचर्स काही करायचं आहे, कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग करायचं नाही, ना डे ट्रेडिंग, ना इव्हनिंग ट्रेडिंग, ना उन्हाळ्यातलं ट्रेडिंग, ना हिवाळ्यातलं, जे काही दुनियाभरचे प्रकार आहेत ट्रेडिंगमध्ये, काहीही करायचे नाही आहेत. आणि गंमत म्हणजे मी वारंवार भर देतोय की समभाग हे तुमचे फंडामेंटली स्ट्रॉंग हवे आहेत. काल सुद्धा मार्केट मगाशी सांगितलं 1000 का 1080 खाली होतं, पण माझे 7-8 का 10 समभाग हिरवेच होते. आणि दुसरे एक कारण, जेव्हा समभाग मंडईत लाल रंग दिसतो ना, त्या दिवशी बहुतांश समभाग गुंतवणूकदार घाबरतात. का घाबरतात याचं कारण आपल्याला माहीत असेल तर मला कळवा. पण मला एक कारण वाटते, कारण मी एका हुशार समभाग गुंतवणूकदाराच्या मुलाखतीत त्याने सांगितलं की तुम्ही हे जे आत्ताची माध्यमं आहेत ना, ते माध्यमं ऐकणं, वाचणं, पाहणं बंद करा. कारण त्यात हेच होतं, काल रक्ताची होळी खेळली गेली, मार्केट 1000 खाली. अरे काय, कुठे होळी खेळली गेली? मी मुद्दाम एकदा दलाल स्ट्रीटला जाऊन आलो, कुठेही लाल रंग नव्हता. होळी खेळल्यावर तिथे लाल रंग किंवा दिसला पाहिजे ना, काही नाहीये. अनेक मोठे मोठे गुंतवणूकदार मोठ्या मोठ्या गाड्यांमधून येत होते. हो, एक दिवस खाली आला म्हणून तो वर जातच असतो. तुम्ही निफ्टी 50चा ग्राफ बघा ना, तो ज्या दिवशी निफ्टी 50, मला नाही आठवत किती, 1991 पासून आहे, तो असाच आहे वर, जसा तुम्हाला हवा आहे. पण त्याला वेळ द्यावा लागतो आणि तो वर जाताना थोडा असा आहे. खाली येणारच, हे लक्षात घ्या, खाली येणार ही एक अपॉर्च्युनिटी असते. म्हणून तर मी तो 19 तारखेला तो व्हिडिओ टाकला होता. आणि दुसरं म्हणजे ना, बहुतांश गुंतवणूकदारांकडे म्युच्युअल फंडच्या भरपूर स्कीम मध्ये आहेत, त्यांनी पैसे टाकलेत. खरं मला सांगा, किती जणांनी बघितलंय की जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा त्यांचं NAV खाली गेलंय? बहुतांश लोक उत्तर याचं देत नाही, कारण मला कारण माहितीये. बहुतांश लोक फक्त 31 मार्चला बघतात. आणि मला परदेशी गुंतवणूकदारांविषयी माहिती आहे, तिथे बहुतेक 31 डिसेंबर असतं, तर ते डिसेंबर महिन्यात विकतात भारतातले वगैरे. आणि म्हणजे त्यांचे जे म्युच्युअल फंड्सचे जे स्कीम्सचे गुंतवणूकदार आहेत, त्यांना प्रॉफिट दाखवण्यासाठी विकतात. म्हणजे ती खरी NAV नसते. तर तुम्ही 31 मार्चला बघता, पण आधी काय झालंय म्युच्युअल फंडमध्ये ते नाही बघत. मी हे सगळं माझ्या ही जी चळवळ चालली आहे किंवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम, याच्यामध्ये असल्या काही गोष्टी तुम्हाला सांगत असतो. म्हणजे लोक काय नाही, तुम्ही मला सांगा कुठला घ्यायचा, कुठला घ्यायचा. मी काय ते रस्त्यावर बसलेला पोपट घेऊन आणि ते पोपट
चिठ्ठी काढतो आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं नाव म्हणजे तुमचं भविष्य सांगतो, तसा वाटलो की काय? पहिलं तर लक्षात ठेवा, सेबीनी खूप कडक आणि चांगले कायदे केले. असं कोणी चंगू मंगू माझ्यासारखा तुम्हाला समभागाचं नाव सांगू शकत नाही आणि मी सांगणारही नाही. मी एक साधा माणूस आहे. मी स्वतःला वॉरन बफेट समजत नाही. मी स्वतःला राकेश भाई समजत नाही. आणि का माझ्या मागे तुम्ही लागता? आणि काही जण तर अगदी भांडायला तयार असतात. म्हणजे मी त्यांच्याबद्दल बोलणं म्हणजे मग माझा कमीपणा येतो. अशा लोकांबद्दल बोलणं योग्य नाही. मी तर सरळ त्यांना ब्लॉक करून टाकतो. म्हणजे जे लोक माझ्या व्हॉट्सअपवर आहेत ना, त्यांना ब्लॉक करतो. मग त्यांना स्टेटस वगैरे काही दिसत नाही. काही जणांना खऱ्या गुंतवणुकीत यायचं ना, नुसतं काय काय म्हणे, व्हा जरा डोळे उघडा, पहा नीट आणि गुंतवा नीट. काही चांगले प्रश्न असतील, मला समभाग सांगा वगैरे नका, कृपया नका विचारू. काही चांगले असतील तर माझ्या व्हॉट्सअपला लिहा अथवा माझ्या मी बघितलं खाली कॉमेंटमध्ये लोक प्रश्न लिहितात. तुम्हाला काय वाटलं मी तिथे बसलेलाच असतो की काय? कोण कॉमेंट करतं आणि त्याला उत्तर द्यायचं? ताबडतोब कधीच मी देऊ शकणार नाही. आणि अनेक लोक गेले 3-3 वर्ष 2-2 वर्ष बघत नाहीत काय उत्तर दिलेत. काहींनी माझा भ्रमणध्वनी क्रमांक मागितलाय, 2.5 वर्षापूर्वी दिलेला, अजून त्यांनी बघितलं पण नाही. कशाला? त्याच्यापेक्षा डिस्क्रिप्शनमध्ये माझे व्हॉट्सअप क्रमांक आहेत, त्याच्यावर प्रश्न टाका. तेव्हा आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय समभाग गुंतवणूकदारांनो, समभाग गुंतवणूक समजून घ्या. मागे मी अनेकदा सांगितलंय, अन इक्विटी इन्व्हेस्टमेंट इज अन आर्ट. इट इज नायदर अ फ्लूक नॉर अ गॅम्बल. आणि चुकीच्या काही संकल्पना घेऊन तुम्ही समभाग गुंतवणुकीत येऊ नका. मला रोज 6.5% मिळाले पाहिजेत किंवा माझा समभाग कधीच खाली येता कामा नये. मला खरं सांगा, दर 3 महिन्यांनी त्यांची रिपोर्ट्स बाहेर येतात. किती जणांनी त्या कंपनीच्या वेबसाईटला जाऊन त्यांची जी इन्व्हेस्टर मीट असते, त्या मीटमध्ये मॅनेजमेंटचं म्हणणं ऐकलं? निम्मी उत्तरं तुम्हाला त्याच्यातून मिळतील. मी इथे काही माहिती अधिकारी नाही हो. एक चळवळ चालवतो, इक्विटी लिटरसी मिशन चालवतो. तुम्हा लोकांना मी समभाग गुंतवणुकीत अशिक्षिताचं सुशिक्षित करायला चाललोय. आणि खरं बघायला गेलं तर हा जे संध्याकाळी असतो ना, प्रौढ शिक्षण वर्ग चाललाय. कारण अजूनही काही जण 60व्या वर्षी, 72व्या वर्षी, 62व्या वर्षी प्रथमतः डीमॅट अकाउंट उघडतात. उलट लोकांना कौतुक वाटलं पाहिजे की हा माणूस एवढा धडपडतोय. ही अशी माहिती तुम्हाला कुठेच मिळत नाही. तेव्हा आपल्याला हे सगळं आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. माझे व्हिडिओ लोकांपर्यंत पोचायला याने मदत होईल. असेच काही चांगले मुद्दे घेऊन पुन्हा भेटूया. जय हो.